इंग्लिश स्पीकिंग क्लासेसमध्ये येण्यासाठी लक्षात ठेवायचं आहे की हा नहर रोड आहे. नहर रोड या इकडे नहर रोड आहे. तिकडे रेस्टॉरंट आहे बाजूला. रेस्टॉरंट घेणारे बाबा रेस्टॉरंट. हां. याच्या बाजूला युनिक शाळा आहे. झाडाने दबलेली आहे युनिक शाळा. तो युनिक शाळेचा गेट आहे. तिकडून एक व्यक्ती पण येत आहे. युनिक शाळेचा गेट आहे. इकडे हा तन्मय किराणा कडे जाणारा ह्या शाळा आपल्या हे ट्युशन क्लास जवळून रोड आहे. म्हणजे एकदम इंग्लिश स्पीकिंग क्लासेस जो आहे, या इंग्लिश स्पीकिंग क्लासेसचा हा गेट आहे. इंग्लिश स्पीकिंग क्लासेसचा हा गेट आहे. आणि इंग्लिश स्पीकिंग क्लासेसमध्ये शिकविणारा रोहित खेत्रे आणि मी RM सरादे सर आहोत. तर लक्षात ठेवायचं आहे समृद्धी निवास वर समृद्धी निवास लिहिलेलं आहे. अशा पद्धतीनं एकदम सोपं नहर रोड टच, एकदम सोपं नहर रोड टच हा ट्युशन क्लास आहे. हाच घर आहे आणि हाच ट्युशन क्लास आहे. हा जो रोड आहे हा रोड सरळ राष्ट्रीय महामार्ग खातरोड भंडारा, राष्ट्रीय महामार्ग खातरोड भंडारा त्याला टच होणार आहे. डायरेक्ट हा रोड स्क्वेअर जो आहे चौरस्ता, एक भुजापूरकडे जाणारा, एक भंडाऱ्याकडे जाणारा आणि एक खातकडे जाणारा, आणि दुसरा म्हणजे इकडे या उत्तर दिशेनं येणारा, नॉर्थ दिशेनं येणारा रोड आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. डायरेक्शन लक्षात घ्यायची आहे. ही जे डायरेक्शन आहे, ही डायरेक्शन आहे उत्तर दिशेकडे, नॉर्थ दिशेकडे येणारा, पूर्व दिशेकडे जाणारा जो रोड राहील खात रोड तो भंडाऱ्याकडे, मागील पश्चिमेकडे तो खातकडे जाणार, उजवीकडे म्हणजे साऊथकडे जाणारा भुजापूरकडे रोड राहणार. अशा चौरस्त्यामध्ये येणारा कोणताही व्यक्ती सरळ या रोडनी आपल्या ट्युशन क्लासमध्ये येऊ शकतो. खात रोडपासून तर जवळपास 1 किलोमीटर अंतरावरती हा ट्युशन क्लास आहे. हे लक्षात घ्यायचे आहे. चला थोडक्यामध्ये करायचं या. तर वेलकम. या ट्युशन क्लासमध्ये येण्यासाठी तुम्हाला आमंत्रित आणि निमंत्रित करतो आहे. हा ट्युशन क्लास जो आहे बघून घ्या. छोटासा ट्युशन क्लास आहे हा. ट्युशन क्लास जो आहे हा असा छोटासा 25 विद्यार्थ्यांचा हा ट्युशन क्लास आहे. हा बोर्ड आहे. हे माझी चेअर आहे. या बाजूना पण जो कॉर्नरचा प्लॅट असल्यामुळे या बाजूना पण गेट आहे, त्याही बाजूने गेट आहे. तर अशा पद्धतीनं बाजूलाच भिंतीला लागून हे झाडं लावलेले आहेत. काजूच्या, आंब्याच्या, हा फुलांचा, जस्मिन, मोगऱ्याचं झाड आहे. हे या साईडने येणारी गेट आहे. इकडे हा लेमन लिंबूचा आहे, तिकडे अशोकाचा आहे, त्याच्यासमोर तिकडे सीताफळाचा आणि पुन्हा आंब्याचा आहे. अशा पद्धतीचं हा छोटासा ट्युशन क्लास असून या छोट्याशा लहान ट्युशन क्लासमधून आज चांगल्या उच्च श्रेणीमध्ये मोठमोठ्या फॅकल्टीला जाणारे MBBS, BAMS आणि इंजिनिअरिंग तसेच स्पर्धा परीक्षा पास करणारे विद्यार्थी या ठिकाणी येत आहेत. तर ठीक आहे. चला आता शेवटी 5 मिनिटाच्या आतमध्ये याच ठिकाणी, ह्या झाडाच्या ठिकाणीच 15 वर्षापासून बसून खाली
हे ध्यान साधना करणारा असा मीच आहे आणि माझ्यातला मी दूर करणारा असे मीच आहे. म्हणून तुम्हाला सांगतो आहे, आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार असतो असे सद्गुरू वामनराव पै म्हणतात. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. तर सुरुवातीपासून असे मोठे झाड नव्हते, हळूहळू ते वाढत गेले. जसे जसे झाड वाढत गेले तसे तसं आत्मविश्वास आणि ज्ञान वाढत गेला. मला काही जंगलापाळा जाण्याची काही गरज लागली नाही. तर या संसारात या गावात राहूनच मी आपल्या आंतरिक साधनेकडे आणि बहिरंगी साधनेकडे वळलो आणि सद्गुरू वामनराव पै आणि आचार्य रजनीश यांच्या माध्यमातून जीवन म्हणजे काय ते शिकलो. मग हा जीवनाचा जो आहे वरचं ज्ञान ते देण्यासाठीच 15 वर्षाच्या पहिले आलेली जी एक आयडिया होती. सुरुवातीपासून असं नाही आहे की पहिले ज्ञान नव्हतं. 6 महिन्यामध्येच मला जीवनाचं ज्ञान प्राप्त झालं होतं. परंतु डीपमध्ये जाऊन अजून त्याची साधना करू आंतरिक साधनेमध्ये जाण्यासाठी मात्र मला वेळ लागला. तर आता माझी साधना मला असं वाटते की पूर्ण झालेली आहे. जर कोणाला परीक्षा घ्यायची असेल, मोठमोठे संत महात्मे जे आहेत ते कसे फैलवतात त्याचा पण मी अभ्यास केलेला आहे. परंतु आमची परीक्षा घेणारे जे असतील ते आम्हाला फेल करू शकणार नाही हे मला माहीत आहे. कारण की थोडक्यामध्ये 1 मिनिटात सांगतो आहे, अशा स्थितीमध्ये आहे की आज शरीर देखील, हा घर तक आज शरीर देखील माझं नाही, एक दिवस मला सोडून जाणार आहे. या स्थितीमध्ये राहतो. याच्यावरची साधना आत्मा आणि चेतना काय असायला पाहिजे? काय ही पंढरी आत्मा विठ्ठल.